कर्तव्यावर असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। एसपी कार्यालयाच्या स्वागत कक्षासह कुंड्यांची तोडफोड करत एकानं चांगलाच धिंगाणा घातलाय। धिंगाणा घालणाऱ्या विरोधात आझाद नगर पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी असे 2 गुन्हे दाखलही करण्यात आले। याबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। नेमकं त्यानं हा धिंगाणा का घातला, त्याचं कारण काय याचा तपास पोलीस घेत आहेत। सोपान पाटील राहणार सडगाव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। त्याला अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केली नसल्याची माहिती समोर आली आहे। दुपारच्या सुमारास अचानकपणे आग्रा रोडवर कर्तव्यावर असणाऱ्या 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पाटील यानं कानशिलात लगावल्याची घटना घडली। पोलिसांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर संबंधितांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत तेथील स्वागत कक्षासह वृक्षांच्या कुंड्यांची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात आरडाओरड करून धिंगाणा घातला। या प्रकरणी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आझाद नगर पोलीस स्टेशन येथे तर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्वागत कक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास आझाद नगर आणि शहर पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।